तेज न्यूज में आपका स्वागत है। जवाहरनगर पुलिस स्टेशन को एक बड़ी कामयाबी मिली है, जिसमें बिहार, मध्य प्रदेश और राजस्थान से कई ऐसे मोबाइल जो रिकवर किए हैं। लोगों की तकरार के ऊपर CEIR तो पोर्टल पे डाला गया था कि मिसिंग जो मोबाइल है और वो उस मोबाइल को लेकर जो है तो मिसिंग मोबाइल पे जो ट्रेस किया गया 4,50,000 आकी जा रही है। 20 मोबाइल यहाँ पर जवाहरनगर पुलिस स्टेशन की तरफ से जब्त किए गए हैं। जिन जिन लोगों के जो ये मोबाइल थे उनको कांटेक्ट किया गया। सभी लोगों को वापस देने के बाद लोगों ने जो है बहुत खुशी जाहिर की और जवाहरनगर पुलिस स्टेशन का उन्होंने बहुत बहुत आभार भी व्यक्त किया है। और जवाहरनगर पुलिस स्टेशन की PI साहब सचिन कुमार साहब ने आह्वान किया लोगों से कि अगर किसी के मोबाइल अगर चोरी होते हैं या मिसिंग होते हैं तो इस संबंध में पुलिस स्टेशन में जरूर तक्रार जो है तो दर्ज करें। जवाहरनगर पोलीस स्टेशनला पाठीमागील काही महिन्यामध्ये मोबाईल मिसिंगच्या तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या। सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी CEIR पोर्टलवर सदरचे मोबाईल ट्रेसिंगसाठी टाकलेले होते। सदरचे मोबाईल ट्रेसिंग झाल्यानंतर पोलीस अंमलदार गोरे यांनी त्यामध्ये आलेल्या नंबरवरून त्या लोकांशी संपर्क साधला असता व त्यांना सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला हजर करण्याकरता आवाहन केले असता त्यांनी सदरचे मोबाईल पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत। तसेच काही मोबाईल हे बाहेरच्या राज्यातील लोकांकडे सुद्धा होते, त्यांना सुद्धा फोनद्वारे संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना मोबाईल पोलीस स्टेशनला पाठवण्यावर सांगितले असता त्या लोकांनी सुद्धा कुरिअरने पोलीस स्टेशनला मोबाईल पाठवलेले आहेत। सदरचे मोबाईल हे पोलीस स्टेशनला जमा झाल्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रणजित पाटील साहेब यांच्या हस्ते लोकांना परत देण्यात आलेले आहेत। एकूण 4,50,000 रुपये किमतीचे 20 महागडे मोबाईल लोकांना परत दिलेले आहेत। त्याबाबत सदरचे मोबाईल हे लोकांनी सांगितले की त्यांना त्यांचे जवळच्या नातेवाईकांनी वाढदिवसानिमित्त किंवा काही लोकांनी EMI हे घेऊन ते मोबाईल खरेदी केले होते। सदरचे मोबाईल परत दिल्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशनच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे व पोलिसांचे अभिनंदन सुद्धा केलेले आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग श्री रणजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केलेले आहे।